मदत करण्याचं मोठं काम, पुण्याचं काम मंगेशजी चिवटे साहेबांच्या माध्यमातून होतं आणि हा सामूहिक सत्कार महेंद्र शेठ दळवी फाउंडेशनच्या माध्यमातून या व्यक्तीचं करावं तेवढं कौतुक कमी आहे। गोरगरीब रुग्णांचा आधार म्हणून ज्यांनी अविरत आपली सेवा महाराष्ट्र शिवसेनेच्या माध्यमातून असेल, उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून असेल अशी केली, असे मंगेशजी चिवटे साहेब। तसेच आपल्याला विधान परिषदेच्या आमदारकीसाठी आमदार साहेबांकडून शुभेच्छा। दोन्ही व्यक्तिमत्वांचे आभार आहेत। ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स। हेलो चेक हेलो थँक्यू सो मच। मनपूर्वक आभार। जिथे समालोचन कक्षामध्ये आपण प्रितेश पाटील आणि त्यांच्या समवेत आपण जर पाहिलं तर किरण शिळीमकर सरांचा आवाज आपण या पलीकडे ऐकलं होतं। मैदानाच्या चहूबाजूचं क्रीडा रसिक, मैदानाच्या आतमधले गुणवान खेळाडू, व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय मान्यवर आणि टेनिस cricket.in या वाहिनीवरती जुळलेले सगळे प्रेक्षक, या सर्वांचं मी क्रिकेट समालोचक हर्षल मुंडे फ्रॉम किल्ला रुहा हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक असं स्वागत करतोय। आणि आपण जातोय मान सन्मान क्रिकेटचं सगळं विश्व ज्या स्पर्धेनं दणाणून सोडलंय अशी स्पर्धा, क्रिकेटचा वारसा आणि प्रतिष्ठा जपत असताना ज्यांच्या माध्यमातून हे आयोजन केलंय सन्माननीय महेंद्र शेठ दळवी साहेब, पुरस्कृत केली जाणारी स्पर्धा वीर दमदार आमदार प्रीमियर लीग। तिसरं पर्व यातच सर्व काही बघायला मिळालंय आणि आज ही चौथी रात्र आपल्या समोर आहे। एका बाजूला टीम केदारनाथ 11 तळेखार, तर त्यांच्या विपक्षामध्ये इंडिया वॉरियर्स रोहा। विकेट आली होती पहिली, दीपक बाद झाल्यानंतर नवीन बॅटर मैदानावरती, ओ काय फिल्डिंग, अप्रतिम क्षेत्ररक्षण अभिषेक नाईक। जिराटचा बुक काय धावला, ती वेगानं धावत असताना त्यानं बॉलला आतमध्ये आणलं, तो अगदी बॅरिकेडच्या सुद्धा बाहेर गेला होता। चांगली फिल्डिंग मॅच मध्ये क्षेत्ररक्षण अप्रतिम। आजच्या रात्रीमध्ये धरणे गुरुजी अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण या खेळपट्टीवरती आपल्याला बघायला मिळालंय। धावसंख्या धावफलकावरती 3 धावा, 4 बॉलचा खेळ संपला, एक विकेट आली आहे, अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे। बॉलिंग साठी प्रशांत मोहरे, कमी गतीनं बॅटच्या टोला लागला, हुसेन टाकेची विकेट, गोल्डन विकेट मिळते। या संपूर्ण विभागामध्ये 3 तालुक्यामध्ये एका नावाची चर्चा बहुतांश वेळा होती, हुसेन आणि हुसेन चाललाय मैदानाच्या बाहेर। लय दमदार आपला आमदार महेंद्र दळवी शेठ, लय दमदार आपला आमदार महेंद्र दळवी शेठ, लय दमदार आपला आमदार महेंद्र दळवी शेठ। अप्रतिम दर्जाचा खेळ मैदानावरती। चला बॅटर फास्ट मैदानावरती या। पहिलं षटक प्रशांत मोहरे काय बॉलिंग करत असताना पाहायला मिळालं, त्याचा गोलंदाजीचा दर्जा। होय, अलिबागचं नाव ज्यानं अगदी टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती रायगड प्रीमियर लीग मध्ये ज्यानं पुढे नेलं, किंबहुना अलिबाग मधून बेस्ट बॉलर एकाच वेळेला 2 खेळाडूंनी मात्र अप्रतिम दर्जाचं कामकाज केलं। पहिला आर्यन खारकर राहिला, पण आता त्याच्या मागोमाग प्रशांत मोहरेला सुद्धा आपण पाहिलं। अलिबागची ही हवा ही संपूर्ण रायगडभर आणि या संपूर्ण स्पर्धेनं आता महाराष्ट्रभर होत असताना पाहायला मिळते। तिथे समालोचन कक्षामध्ये आम्हाला जॉईन करतील अलिबागचा गोड आवाज निखिल पाटील सर, निखिल पडते सर। फार महत्वपूर्ण सामना आहे अगदी मैदानाच्या वरती। एका बाजूला आपण पाहतोय ना हर्षद, केदारनाथ 11 तळेखार संघ, दुसऱ्या बाजूला लघुशेठ खेडेकर यांच्या पुरस्कृत केलेला इंडिया वॉरियर्स रोहा संघ। अगदी आपण पाहतोय डू ऑर डायचा सामना मैदानाच्या वरती। गोलंदाज प्रशांत तयार झालाय, राईट मूव्ह द विकेट।
यावेळेस बॅटचा फ्लो आपण पाहायला गेलं तर तितकासा खास नव्हता. अगदी आपण पाहतोय स्विंग अँड मिस स्वरूपाचं चित्र मैदानाच्या वरती उभं राहिलं. पहिल्या षटकाच्या अखेरीस धफलकावरती 3 धावा, मात्र 2 फलंदाज देखील हर्षद इथे मात्र बाद होत आहेत. विकास आणि वैभव कांबळे मैदानाच्या वरती व्ही फॅक्टर कशा प्रकारे काम करणार आहे, फार महत्वपूर्ण सामना आहे. यस निश्चितपणे. मात्र आपण जर पाहिलं तर प्रशांत मोहरेने काय बॉलिंग केली आहे. अप्रतिम दर्जाचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. अगदी 2 फलंदाजांना बाद करत असताना 3 धावा त्यानं फक्त खर्च केल्या. आता कमबॅक कसा असावा तर प्रशांत म्हणेल या पद्धतीचा असावा. कारण की पहिल्या मॅच मध्ये सपाटून मार खाल्ल्यानंतर किंवा भरपूर सारा धावा खर्च केल्यानंतर त्या वेळेला पुन्हा संधी जशी मिळाली त्या संधीचं सोनं करत असताना पाहायला मिळते. इथे पारितोषिक येते. माजी सरपंच महादेव म्हात्रे आणि माजी सैनिक बळीराम म्हात्रे यांच्याकडून मागच्या मॅचचा सामनेचा विजय, अर्थातच ज्या खेळाडूने शेवटच्या चेंडूवरती 1 धाव काढली, षटकार मारला, त्यासाठी वैयक्तिक 500 असं 1000 रुपयांचं पारितोषिक येत आहे. त्याने हे पारितोषिक येऊन आमच्याकडून घेऊन जायचं आहे. वळीया मैदानाच्या वरती अगदी फार महत्वपूर्ण सामना आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस 3 धावा धफलकावरती ऑन स्क्रीन. ऑफिशियल ब्रॉडकास्टिंग पार्टनर tenniscricket.in च्या माध्यमातून काय विलोभनीय थेट प्रक्षेपण केले जात आहे. वीर दामदार आमदार प्रीमियर लीग, ना भूतो ना भविष्यती अशी क्रिकेटची स्पर्धा हर्षल आपण अनुभवतोय आज लोणाऱ्याच्या तलवार मैदानाच्या वरती. या शब्द अपुरे पडतील या स्पर्धेसाठी. सगळे आपण जर पाहिलं तर सीमारेषा ओलांडल्यात या स्पर्धेनं. अगदी महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे आपण पाहतोय, वीर दमदार आमदार प्रीमियर लीग. समोरचा बॉल ऑन साइडला खेळायचा होता, बॅटला ब्रश केला, बॉल बॉडीवरती आला आणि तदनंतर मात्र तिकडे फॉलो थ्रो मध्ये अप्रतिम फिल्डिंग सनी डोलकर. मागच्या मॅच मध्ये प्रत्येक गोलंदाजावरती आक्रमण झाला, पण त्या मॅच मध्ये एकटा गोलंदाज बचावला होता, त्याचं नाव सनी डोलकर. तो पहिलाच बॉल घेऊन आला आणि पहिला बॉल सुद्धा डॉट आलाय. म्हणजे मागच्या मॅचचा दर्जा हा याही मॅच मध्ये तो दाखवत असताना पाहायला मिळते. पुढचा बॉल यावेळेला ब्लॉक होल्डिंगचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न, किंवा अगदी बराचसा खाली होता, मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न तिकडे सुद्धा केला. वैभव कांबळे असा खेळाडू आहे ना, यंदाच्या हंगामामध्ये रायगड प्रीमियर लीग मध्ये काय त्यांना बॅटिंग केली, सगळ्यांना इम्प्रेस केलं होतं. पण आज मैदानावरती आपण जर पाहिलं तर मोठा संघर्ष करायचा आहे, स्ट्रगल करायचा आहे, धावा बनवायच्यात, टीमला अडचणीतून बाहेर काढायचंय. अप ट्रॅकर CH BUK चाबुक शॉट, अप्रतिम फटका, डीप पॉइंट, डीप कव्हर, सीमारेषेच्या पार, षटकार. आहे बोले तो एकदम क्लास, बोलतात सारे त्याला बॉस. बोलतात सारे त्याला बॉस, बोलतात सारे त्याला बॉस. इथं पारितोषिक येते अगदी स्वरांश 11 संदेश सुतार यांच्याकडून वैभव कांबळेसाठी सलगच्या येणाऱ्या 3 षटकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. वळीया मैदानाच्या वरती हर्षल अगदी आपण जर पाहायला गेलं तर पॉईंटच्या डोक्यावरून, डीप पॉईंटच्या डोक्यावरून हा चेंडूला मारलेला गेला असताना 6 धावांसाठी वैभव आणि विकास मैदानाच्या वरती प्रचंड मेहनत करावी लागते. अगदी क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. यावेळेला मोठी अपील उचलून धरली आहे. लेग बिफोर LBW स्वरूपामध्ये या मॅच मध्ये ज्याच्या बॅट मधून धावा यायला सुरुवात झाली होती तो विकास मैदानाच्या बाहेर. पार होती है एंट्री उसकी झकास, पहचान नावाची आहे हो खास, पहचान नावाची आहे हो खास, पहचान नावाची आहे हो खास. होती फिदा, Thank you. पाहुणा घेण्याची सनी मैदानाच्या आतमध्ये आला, विकास मैदानाच्या बाहेर गेला. अगदी आपण पाहतोय ना, अंगाचा वेध घेणारा चेंडू मैदानाच्या वरती टाकला गेला होता, परफेक्ट प्लम झाला. मैदानाच्या वरती पंचांनी देखील इंटरेस्ट त्या अपील वरती दाखवलं आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या वरती नौका फलंदाज झाला. मैदानाच्या वरती अगदी आपण पाहतोय वैभव कांबळेच साथ देण्यासाठी अगदी आपण पाहतोय जिथे जीवन आलाय मैदानाच्या वरती, जीवन फलंदाजी करण्यासाठी अगदी पारितोषिक वैभव साडी येते. स्वरांश 11 संदेश सुतार यांच्याकडून सलगच्या 3 षटकारांसाठी आपण पाहतोय 500 रुपयांचं पारितोषिक आहे. पारितोषिकांची बरसात कशासाठी केली जाते? प्रत्येक खेळाडूचं पाठबळ वाढवण्यासाठी हे पैसे आलेले असतात आणि ते लावलं जाते. हर्षद, यस निश्चितपणे बक्षिसांचे खैरात नेहमीच होत असतं आणि त्याच्यासाठीच तर आपण जर पाहिलं तर अलिबागचं क्रिकेट आणि अलिबागचे आयोजक आणि अलिबागचं प्रेक्षक वर्ग ओळखला जातो. भरपूर सारं क्रिकेट वरती निस्वार्थ प्रेम. पुढचा बॉल, समोरचा चेंडू आला जीवन बॉलला हवेत खेळलाय, डिस्टन्स कव्हर नाही झालाय,
फिल्डर बॉलच्या खाली आणि अजून एका विकेटचं पतंग. जीवन दिवकर आला आणि तो त्याच पावली मैदानाच्या बाहेरही गेला. विकेट. जमती भेट ए होती फिदा पाहुणादा घेण्याची जमती भेट. लाई लाई दमदार आपला आमदार महेंद्र दलविशे. थँक्यू. बघा मैदानाच्या वरती हर्षदजी फलंदाजांना स्वतःला आता कानमंत्र द्यावा लागेल. कानमंत्र हा असेल की हिमतीचा होतोय सूर्य उदय अंधारावरती मात दे. एकटं लढतय लेकरू वैभव मैदानाच्या वरती. तू फक्त आशीर्वादाचा हात दे. संघाचा विश्वास आहे ना, संघाचं स्वप्न मी एक दिवस नक्की पूर्ण करीन. फार काही नको देवा, फक्त प्रयत्नांना साथ दे. मैदानाच्या वरती प्रयत्न शर्तीचे असतील, कारण का एका पाठोपाठ एक फलंदाज आहेत ना NDR वॉरियर्स या संघाचे मैदानाच्या वरून परतीला जात असताना आपण पाहतोय. निश्चितपणे 4 फलंदाज बाद झाले 10 या आकड्यावरती. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. रोहा तालुक्यातून येत असताना मलखंडवाडी गावातील एक खेळाडू ॲज अ ऑलराऊंडरचा प्रवास करायला त्यांना सुरुवात केली. असं आपण जर पाहिलं तर विजय नागवेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. महत्वाचा खेळाडू विजय मैदानावरती येतोय. संधी मिळते. आपण म्हणतो ना की खेळ क्रिकेटचा असो किंवा आयुष्याचा, हाफ चान्सेस मिळतात त्याला फुल मध्ये कन्वर्ट करावं लागतं. आणि या स्पर्धेने तुम्हाला चान्स दिलाय तर पुरेपूर स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे. झटपट पटापट एका मागोमाग एक बॅटर मैदान के बाहेर. लय दमदार आपला आमदार महेंद्र दलविशे. लय दमदार आपला आमदार महेंद्र दलविशे. आपण म्हणत असतो की माणसाला स्वतःचा फोटो मैदानाच्या वरती हॅट्रिक सुद्धा घेतली जाते. अर्थातच 3 फलंदाज बाद झालेत मैदानाच्या वरून. आणि करावं तर करावं काय मैदानाच्या वरती. प्रचंड मेहनत प्रयत्नांची पराकाष्ठा आज केली जाते. कारण का आज आपण पाहतोय ना वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2026-6 दैदिप्यमान सोहळा पर्व 3 ज्यावरती तुम्हाला आणि आम्हाला देखील आहे गर्व. पर्व 3 आपण पाहतोय. मैदानाच्या वरती नौका बॅटर नौका फलंदाज अगदी आपण पाहतोय फलंदाजी करण्यासाठी आला. NDR वॉरियर्स या संघाकडून वैभवची साथ देण्यासाठी आहे ना मैदानाच्या वरती कोणही तयार नाहीये. 50-50 ओव्हर हर्षद मैदानाच्या वरती येते. अगदी 10 धावांचं टार्गेट असेल. तुम्ही टार्गेट पूर्ण केल्या तर बोनस स्वरूपाच्या 5 धावा मिळतील. टार्गेट पूर्ण नाही केलं तर 5 धावा मायनस देखील केल्या जातील. जर तर ग्रामॅटिकली मिस्टेक इफ अँड एल्सचा खेळ मैदानाच्या वरती आता रंगणार आहे. आता प्रेक्षकही म्हणत असतील की धावा यायला हव्यात. 10 धावा तरी आल्या तर 20 बनतील आणि मग 3 ओव्हरमध्ये 5 त्याच्यामध्ये प्लस झाल्यानंतर थोडं 25 म्हणजे एक फायटिंग टोटलच्या दिशेने वाटचाल करेल. पण याच्यामध्येही जर 5 मायनस झाल्या तर पुन्हा नव्यानं एक लो स्कोरिंग मॅच भेटीसाठी येईल. आणि ते प्रेक्षकांना किंवा बॅटिंग करत असताना NDR वॉरियर्स रोहा संघाला नको आहे. पण आता काय घडेल काय बिघडेल. जाऊया मैदानावरती. यावेळेला शॉर्टम पुल शिवरायांच्या तलवारी सारखा वार. बॉल सीमा पार आलाय वैभवच्या बॅटमधून. षटकार. पब्लिक हीरो बोलते त्याला कभी नहीं वो झुकने वाला. कभी नहीं वो झुकने वाला. कभी नहीं वो झुकने. प्रशांत मोहरे अरे फार समजायला पाहिजे सांगा. महत्वाचा गोलंदाज हा मैदानाच्या वरती. अगदी त्याच्यावरती आता प्रहार त्याच्यावरती आता आक्रमण केलं जात आहे. टार्गेट सेट केलं जात आहे. जिथपर्यंत मैदानाच्या वरती वैभव आहे ना तिथपर्यंत हा सामना आहे. हा सामना विलोभनीय होऊ शकतो. अगदी मैदानाच्या वरती वैभव कांबळी म्हणजे अलिबाग टेनिस क्रिकेटला पडलेलं एक गोड स्वप्न म्हणून आपण पाहत असतो. त्याच्या बॅटमधून आलेला हा षटकार आपण पाहतोय. कोणावरती? प्रशांत मोहरेवरती आक्रमण केलंय. संदेश सुतार यांच्या वतीने कॅश प्राइज येतं वडगावरून. इथे जर 2 षटकार येतात तर अजून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे वैभवसाठी. पण आता धावा येणं खूप सारं गरजेचं आहे. सगळे प्रेक्षक बरोबर आपण पाहतो आशालभूत नजरेनं पाहतात या मॅचकडे. कमी गतीने टाकलाय त्याला ओळखलंय पारखलंय आणि मिड विकेटच्या दिशेला फेकून सुद्धा दिलंय. दुसरा षटकार. जरा हटके 100% आयोजन अलगे. हाय जरा हटके 100% आयोजन अलग. वीर
दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग थँक्यू. फलंदाजांना अपयश मैदानाच्या वरती येत असतं आणि अगदी असं म्हटलं जातं ना की अपयश हे फार महत्वाचं असतं. एकदा की अपयशाचं पाणी नाका तोंडात घुसलं ना की तदनंतर अगदी आपण पाहतोय सुरुवात होते ती म्हणजे यशाच्या समुद्रावरती राज्य करण्याची. अगदी यश येतंय. फलंदाज वैभव कांबळी याला मोठे आलेत मैदानाच्या वरती. यस निश्चितपणे 2 षटकारानंतर चॅलेंज कम्प्लीट झालंय म्हणजे एक चांगली टोटल येणार असं चित्र दिसायला लागलंय. यावेळेला चबराक लगावली आहे. बॅकफुटला येऊन पंच केलंय. जागा बनवली आणि त्या जागेवरती चौकार कोरलाय वैभवनं. अजून एक चौकार. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग थँक्यू. मैदानाच्या वरती अगदी पाहायला गेलं तर सामना एकतर्फी होणार का अशी चर्चा चालू होती. तदनंतर अगदी निधड्या छातीनं वैभव कांबळी याला आणि सांगितलं की हो मी अजून आहे मैदानाच्या वरती आणि मी करू शकतो. तो आला त्याला पाहिलं आणि त्यानं जिंकून घेतलं सारं असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाहीये. चांगली फलंदाजी हर्षल. यस निश्चितपणे कारण की हे गरजेचं होतं. एक तरी खेळाडू आणि आता निर्णय तिसऱ्या पंचांकडे गेला. बॉल खेळपट्टीच्या बाहेर पडलाय का या सगळ्या भूमिका tenniscricket.in या वाहिनीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. पण वैभवचं कौतुक करावं लागेल. त्यानं एक सांगितलं निश्चितपणे ज्यावेळेला तो मैदानावरती गेला तो हेच म्हणतोय बॅटिंग करत असताना आज अपना टाइम आएगा बल्ला लेके गया तो रन बना के तो आएगा. आणि सध्याच्या घडीला तो बॅटिंग करतोय आणि त्याच पद्धतीनं त्यानं सांगितलंय की मी आहे मी धावा बनवेन. अजूनही जोपर्यंत टीमनं जो माझ्यावरती विश्वास दाखवला त्याच्यावरती मी खरा उतरेन. डेफिनेटली याच्यासाठी घेतलं गेलं होतं. याच्यासाठी निवडलं गेलं होतं संघ इंडी वॉरियर्स या संघाकडून. मैदानाच्या वरती अगदी ऑफिशियल ब्रॉडकास्टिंग पार्टनर tenniscricket.in आपण पाहतोय अगदी फार चांगलं विलोभनीय थेट प्रक्षेपण केलं जात आहे. अजूनही डिसिजन पेंडिंग ऑन स्क्रीन. सर्व प्रतीक्षेमध्ये असताना या निर्णयाच्या यस निश्चितपणे डिसिजन पेंडिंग आहे. निर्णय येईल. हे सगळे प्रेक्षक वर्ग दाखवले जातात अगदी आनंदामध्ये. आपण जर पाहिलं तर या मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळतात. सगळ्या प्रेक्षकांना दाखवलं जातं. हा आनंद बघा की आज आम्ही मॅच पाहतोय या सगळ्या प्रेक्षकांमध्ये बसून आणि एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये एवढ्या मोठ्या स्क्रीनवरती आम्हाला दाखवलं जात आहे. हा एक आनंद वेगळा आहे. आपण ज्या वेळेला ISPL पाहण्यासाठी जातो त्या वेळेला एखादा कोणी प्रेक्षक स्क्रीनवरती दाखवल्यानंतर त्याचा जो आनंद असतो ना तो आनंद आज अलिबागकर घेतात. त्यांना स्क्रीनवरती दाखवल्यानंतर अगदी जी आतून जी स्माईल येते ना ती भरपूर सारी आपण जर पाहिलं तर आपण व्यक्त केलेली पाहायला मिळते. एज इज अ जस्ट अ नंबर आपण ऑन स्क्रीन पाहतोय. अगदी वय हे याला मर्यादा नसते. मग खेळ कोणताही असो. आज क्रिकेटचा खेळ रंगतोय. वीर दामदार आमदार प्रीमियर लीग ही पाहण्यासाठी रसिक मायबाप प्रेक्षक वर्ग आणि ही नारी शक्ती आहे अगदी आपण पाहतोय ती देखील आनंद घेत असताना मैदानाच्या वरती. हे क्रिकेटचे सामने फार उत्कंठावर्धक आहेत आणि आपण पाहतोय त्याचा मजा घेत असताना इट्स अ फेअर डिलिव्हरी. सर्व काही सुरळीत चालू आहे मैदानाच्या वरती असं हर्षद सांगितलं जात आहे. यस निश्चितपणे कौतुक करावं लागेल आमच्या कॅमेरामॅनचं. 2 मास्टर कॅमेरासाठी एका बाजूला संदीप आहे दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर देवेन आपल्याला पाहायला मिळतं. चांगलं वर्क आहे अगदी 2 मास्टर कॅमेराचं. योग्य सगळे क्षणचित्र टिपले जातात म्हणजे सगळेच कॅमेरामॅन चांगलं कामकाज करत असताना पाहायला मिळालेत. लाजबाब. डेफिनेटली अगदी संतोषजी नाणेकर यांनी त्यांच्या शॉर्ट इंटरव्ह्यू मध्ये देखील सांगितलं गेलं होतं टेनिस क्रिकेट विश्वातील सर्व खेळाडूंचा साठी आपण एक डेटा वेअर हाऊस देखील करूया. त्या देखील साठी प्रयत्न केले जातील. वळूया मैदानाच्या वरती. इथे मोठा आलाय उंच आकाशामध्ये अप इन दी एअर. तिथे पकडला जातोय ज्याची वाट पाहिली होती मैदानाच्या वरती. महत्वपूर्ण फलंदाज मैदानाच्या वरून तंबूच्या आश्रयाला बाद. धावून येतोय का हटला दिल से सलाम आपल्या शिटला दिल से सलाम आपल्या शेटला दिल से सलाम आपल्या शेटला. एकनाथ शिंदे साहेबांचा बघा फ्रंट लेग थोडासा बाहेर काढला होता. ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न वैभवचा नक्कीच झाला होता परंतु प्री डिटरमाइंड फटका होता. तिथे प्रशांत मोहरेने ओळखलं आणि चेंडू आहे चांगल्या लेन्थचा होता. मैदानाच्या वरती एलिव्हेशन तितकंसं मिळालं नाही. उंच आकाशामध्ये निसावलेला चेंडू अगदी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये देखील निसावला. चांगला झेल टिपला गेला आणि महत्वपूर्ण फलंदाज आपण पाहतोय वैभव कांबळी बॅक टू द पॅव्हेलियन.
यस, मोठी विकेट येत असताना पाहायला मिळते. प्रचंड प्रेक्षकांचा प्रतिसाद आपण पाहतोय. स्पर्धेला भरपूर सारं प्रेम या स्पर्धेनं दिलंय, कारण की हे पर्व तिसरा, जोश मात्र तिप्पट आहे. मैदानावरती जल्लोष भारी आहे आणि त्याच वेळेला प्रत्येक खेळाडूचा थरार, प्रत्येक षटकामध्ये खेळी वेगवेगळ्या आणि विविध पद्धतीचा भारी होत असताना पाहायला मिळत आहे. गावोगावी किंवा आपण जर पाहिलं तर तालुक्यामध्ये संपूर्ण या स्पर्धेची चर्चा होत असताना पाहायला मिळत आहे, कारण की जिद्दीनं घेतली ही झेप उंच. फलंदाजांचे षटकार आणि गोलंदाजांचे अचूक नियम त्याच वेळेला सांगितले जातात. हे काम करतात आमचे छान पंच. अप्रतिम दर्जाचं कामकाज आमच्या पंचांच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळत आहे आणि त्यांच्यामुळे आपण म्हणूया ही एक यशस्वी स्पर्धा यशाकडे निघाली आहे. पुढचा बॉल, फुलटॉस बॉल कमी गतीने टाकला होता. आडवा बॅटनं स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, फटका चांगला मिड विकेटला. नवीन बॅटर मैदानावरती अनिकेत दाखल होत असताना पाहायला मिळतात. सिंगल जोडतील आणि या सिंगलच्या सहाय्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना सध्याच्या घडीला 27 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. निश्चितपणे स्ट्राईक रोटेट केली जाते. अगदी मोठा फटका फसल्याच्या नंतर एकेरी दुहेरी धावांवरती भर दिला जातोय. विरोधामध्ये प्रशांत मोहरे देखील फार महत्वपूर्ण गोलंदाजी मैदानाच्या वरती चालू आहे. तिसरं षटक या पुढीलचा चेंडू खेचण्याचा प्रयत्न आडवा बॅटनं तिथं केला गेला होता. अगदी प्रॉपर टायमिंग झालं नाहीये. मैदानाच्या वरती निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि अगदी तिसऱ्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती 27 धावा बनवत असताना 6 फलंदाजांना बाद देखील व्हावं लागते. आपण पाहतोय अगदी ड्रिंक्स ब्रेक आणि कॉमेंट्री बॉक्स. जोपर्यंत ड्रिंक्स ट्रॉली मैदानात आहे तोपर्यंत आज या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व दिनेशजी लाड सर यांना ट्रिब्यूट देणारा एक छोटासा व्हिडिओ या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही प्ले करतोय. नंदन घरत, आपण तो व्हिडिओ स्क्रीनवर प्ले करायचा आहे. एज अ बॉलर सिलेक्ट हुआ था, ऑफ स्पिन बॉल आता था. थँक्यू. शुरू किया अपने स्कूल के लिए. मैं एज अ बॉलर सिलेक्ट हुआ था, ऑफ स्पिन बॉल डालता था. बॉलर सिलेक्ट हुआ था, ऑफ स्पिन बॉल डालता था. तो कुछ महीनों के बाद मेरे joined my school. He saw me playing a game, and let me tell you all of, I'm sure you, I don't know if you guys know about it, but I started my career, I started playing cricket as spin bowler, off spin bowler. I was never a batsman, and there's a long story behind it also, but yes, I was a spin bowler, and Mr. Dinesh Lad saw me bowl in that final game, and he was very impressed. He said, why don't you come and join our school? So yes, immediately I went to my uncle who was looking after me at that point, and we discussed if we can change the school and go to that school. A lot of things happened during that period. I was not ready to go to the school, but my uncle insisted that you should, because you can have a great career in that school. Because I was young, I was not mature, I had no idea what to do at that point, but my uncle kept insisting me to go and join that school, and it changed my career. Like I said, it changed my career joining that school. So Mr. Dinesh Lad was the one who saw me and who was very impressed with my skill, and he offered me to come and join the school, and I joined the school, and everything was really great after that. धन्यवाद. तर ही होती एक ट्रिब्यूट व्हिडिओ दिनेश लाड सरांसाठी. पुन्हा आपण मॅचला सुरुवात करतो. कॉमेंट्री बॉक्स थोडासा वेळ द्या.
मित्र हो, भारतात जर कुठे क्रिकेटची पंढरी असेल तर ती मुंबई आहे, असं माझं वैयक्तिक मत आहे हा. कारण क्रिकेटचा देव जर मुंबईतून येतोय तर क्रिकेटची पंढरी मुंबई झाली माझ्या मते. त्या मुंबईमध्ये क्रिकेटचे द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर सर आणि त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून तोच वारसा मुंबई क्रिकेटचा, इंडियन क्रिकेटचा पुढे घेऊन जाणारे आपले दिनेश लाड सर. खूप खूप आभार दिनेश लाड सर. कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. गुरचा आपण आवाज ऐकत होता. अगदी फार महत्वपूर्ण खेळाडू मैदानाच्या वरतून अजून एक बाद होतोय. सॉफ्ट डिसमिसल आपल्याला पाहायला मिळाला. इथे मात्र डीजे मास्टरला देऊया एक छोटीशी संधी. जरा हटके 100% आयोजन अलगे. हाय जरा हटके 100% आयोजन अलग. थँक्यू. वीरदम बघा हर्षदजी, असं म्हटलं जातं की परिस्थिती प्रश्न विचारत असते. आपण आपल्या क्षमता सिद्ध करत जायचं असतं आणि क्षमता सिद्ध करत असताना ना अगदी कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रामाणिक राहिलं ना तर आपल्या पाठीशी यश आहे हे अगदी कणखरपणे उभं असतं. मैदानाच्या वरती ते यश अगदी गोलंदाजी करणाऱ्या संघाला इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या सत्रामध्ये संघ केदारनाथ 11 तळेखार या संघाला अगदी चांगली गोलंदाजी मैदानाच्या वरती पाहायला देखील मिळते. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती असताना द मॅन इन फ्रॉम झिराड एक्सप्रेस अबू गोलंदाजी करतोय मैदानाच्या वरती. प्रचंड चांगली गोलंदाजी. पुढचा बॉल बाहेर नेण्याचा प्रयत्न. यावेळेला अँगल क्रिएट केला होता बॉलरने. टप्पा पडल्यानंतर बॉलचा कोन बदलला आणि अगदी बराचसा बाहेर नेण्याचा प्रयत्न आणि सफलता सुद्धा मैदानाच्या आतमध्ये मिळत असताना पाहायला मिळते. हे संपूर्ण आपण पाहिलं तर क्षणचित्र पाहायला मिळतात. चर्चा होईल या स्पर्धेची, चर्चा होईल क्रिकेटची, चर्चा होईल या मैदानाची आणि त्या चर्चेला उधाण आलंय या स्पर्धेमुळं. कारण की आपण जर पाहिलं तर आपण नेहमीच म्हणत आलोय ना की शब्दात काम आणि कामात विश्वास, जनतेसाठी झटणारा नेता आमचा खास, साधेपणात मोठेपणाचा साज, महेंद्र शेठ दळवी साहेब जनतेचा खरा आवाज. हा आवाज आहे दमदार आमदार प्रीमियर लीगचा, हा आवाज आहे अलिबागच्या क्रिकेटचा, हा आवाज आहे आपण जर पाहिलं तर या 3 तालुक्याच्या स्पर्धेचा. क्रिकेटचा मान सन्मान, अभिमान आणि वारसा आणि परंपरा, त्याच वेळेला प्रतिष्ठा, अनुशासन जपत असताना या स्पर्धेनं आपण पाहिलंय. धावसंख्या 32, 7 फलंदाज बाद झाले, 4थं षटक मार्गस्थ आहे आणि 4 बॉलमध्ये अद्याप एकही धाव अभिषेक नाईकनं खर्च केली नाहीये. यावेळेला फ्लिक केलं जात आहे. बॉल हवेत, फिल्डर बॉलच्या खाली आणि 32 या आकड्यावरती 8वा संघ मैदानाच्या 8वा खेळाडू बाद. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. अगदी मैदानाच्या वरती फलंदाज फार महत्वपूर्ण बाद होत असताना इंडिया वॉरियर्स या संघाचे पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतोय अजून एक नौका खेळाडू मैदानाच्या वरती आलाय. हर्षद, इथे पार्शियली प्रोएक्टिव्ह, पार्शियली रिॲक्टिव्ह मैदानाच्या वरती राहावं लागणार का? कॉन्शियसनेस, सबकॉन्शियसनेस या शब्दाचा शब्दप्रयोग आता करावा लागणार का? हे फार महत्वाचं आहे ना, कारण का मात्र 32 धावा दफलकावरती आपण पाहतोय आणि त्या करत असताना 8 फलंदाजांना माघारी देखील जावं लागतंय. मोठा स्ट्रगल चालू आहे इंडियन वॉरियर्स रोहा संघाचा. कारण की स्वप्न तुम्ही जर मोठे पाहताय तर त्या दर्जाचा मोठा खेळ करणं सुद्धा गरजेचं आहे. पण थोड्या अडचणी भरपूर साऱ्या आल्यात आणि त्या अडचणींवरती मात करत असताना काही गोष्टी अंगलटी आलेल्या पाहायला मिळाला. घेतलेले चुकीचे निर्णय, खेळलेले आपण जर पाहिले तर विदाऊट टायमिंग फटके आणि तिथे मात्र प्रत्येक वेळेला झटके देत असताना पाहायला मिळालेत. आणि इथे मात्र पंचांचा हात पुन्हा आकाशाकडे निघालाय. मेडन ओव्हर या स्पर्धेतील आतापर्यंतच पहिलं निर्धाव षटक टाकण्याचा कारनामा आणि हाही खेळाडू झिराटचा सुपरस्टार म्हणजे अजून एका झिराटच्या खेळाडूनं पराक्रम घडवलाय या स्पर्धेमध्ये. लाजबाब कामगिरी अभिषेक नाईक. असाच आमदार हवा मला, असाच आमदार हवा, असाच आमदार हवा, महेंद्र शेठच आमदार हवा.
बघा अभिषेकची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. फार महत्वपूर्ण गोलंदाजी हे षटक राहिलंय. चौथं षटक अगदी आपण पाहतोय जिथे मेडन ओव्हर फलंदाजांना देखील बाद केलं जातंय. आपण जर पाहायला गेलं तर एनडीआर हा संघ मैदानाच्या वरती धावसंख्या बनवत असताना अगदी धावफलक 32 वरती आपण पाहतोय. 9वी विकेट सुद्धा गेलेली आहे. अंतिम षटक आहे. डेथ ओव्हर स्लॉग ओव्हर मध्ये कोणाला बोलवलं जातंय. बॉलिंग ट्रॅक वरती नौका गोलंदाज आलाय. अगदी सरपंच विजय खाणेकर बॉलिंग ट्रॅक वरती. हर्षद निश्चितपणे आणि एक महत्वाचा खेळाडू टीमचा कॅप्टन त्याला माहिती आहे स्लॉग ओव्हर मध्ये कशी बॉलिंग करायची आणि म्हणूनच बॉलिंग साठी दाखल झाला विजय खाणेकर. पहिला बॉल पहिला खेळाडू हा पंपूल करण्याचा प्रयत्न पहिल्याच बॉल वरती संघाला. आता इथे मात्र आपण जर पाहिलं तर अजून एक मोठा धक्का येत असताना पाहायला मिळत आहे आणि सर्व बाद ऑल आउट होणारा या स्पर्धेतील आतापर्यंतचा पहिला संघ आपल्या भेटीसाठी येत असताना पाहायला मिळत आहे. एनडीआर वॉरियर्स रोहा. कामाचा पक्का हुकमे एक, कामाचा पक्का हुकमे एक, भेटायला कधी बी जावा, मला असाच आमदार हवा, हे असाच आमदार हवा, महेंद्र शेठच आमदार हवा. यस, जर तुमच्या डोक्यामध्ये असेल क्रिकेटची हवा आणि ती तुम्हाला सादर करायची असेल तर सगळ्यांच्या पाठीशी महेंद्र शेठ दळवी साहेबांसारखा आमदार हवा आणि तरच असा क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळू शकतो. ना भूतो ना भविष्य एवढं मोठं आयोजन दैवित्यमान सोहळा आपल्या भेटीसाठी असताना पाहायला मिळत आहे. अलिबाग म्हटलं की अलिबागच्या मातीला खेळीची तोडफोड आणि ही तोडफोड मैदानावरती आपण जर पाहिलं तर गोलंदाजांची बघायला मिळाली. अप्रतिम कामगिरी अभिषेक नाईक. या स्पर्धेमध्ये पुढच्या मॅचच्या टॉस साठी आपण विनंती करूया. टीम RM सप्लायर झिराड त्यांच्या विपक्षामध्ये फ्रेश ब्रेक हाऊस मानी. टीम RM सप्लायर झिराड त्यांच्या विपक्षामध्ये फ्रेश ब्रेक हाऊस मानी. बोथ टीमचे कॅप्टन प्रेझेंटेशन बॉक्समध्ये नाणेफेकीचं कॉल करण्यासाठी आपण लगेच या. आम्ही तुमची वाट पाहतोय. चर्चा करूया आपण झिराडच्या खेळाडूंबद्दल. निखिल सर, एकंदरीत या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक लगावण्याचा कारनामा झिराडच्या खेळाडूनं केला. त्याच वेळेला या स्पर्धेमध्ये सर्वाधिक अप्रतिम दर्जाची बॅटिंग एकाच रात्रीमध्ये करण्याचा कारनामा झिराडच्या खेळाडूनं. म्हणजे पहिलं नाव आलं पुढे अजिंक्य, त्यानं अप्रतिम दर्जाचा खेळ केला. दुसरं नाव काल समीर थळे ज्यानं अर्धशतक लगावलं. हार हाती आली पण ठीक आहे, स्वतःच्या नावाची छाप त्यानं उमटवलेली पाहायला मिळाली. तिसरा खेळाडू जो आजच्या रात्रीमध्ये रितेश म्हात्रे आपल्याला पाहायला मिळाला आणि आता चौथा खेळाडू ज्यानं मेडन ओव्हर हाताळली तो अभिषेक नाईक आपल्याला पाहायला मिळाला. झिराडकरांनी सगळ्यांनी मंत्रमुग्ध केलंय या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि अजून एक नाव त्याच्यामध्ये ते म्हणजे कैवल्य पाटील. त्यानं सुद्धा आपण जर पाहिलं तर नागेश्वर आवाज या टीमला सुपर 16 मध्ये घेऊन गेलाय. डेफिनेटली साई झिराड या संघाचे, गावदेवी झिराड या संघाचे असतील हे फार महत्वपूर्ण खेळाडू मैदानाच्या वरती प्रचंड मेहनत घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अगदी चांगलं क्रिकेट देखील दाखवलंय. झिराडचा दबदबा अलिबाग टेनिस क्रिकेटच्या आपण टॉस करतोय. टॉस होणं बाकी आहे, महत्वाचा टॉस आहे. एका बाजूला फ्रेश बेक हाऊस मानी तर दुसऱ्या बाजूला RM सप्लायर झिराड. थँक्यू सो मच कॉमेंट्री बॉक्स. त्याआधी जेव्हा हा सामना येथे सुरू होणार आहे, सन्माननीय दिनेशजी लाड साहेबांना आम्ही विनंती करतोय की आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. सन्माननीय मंगेशजी चिवटे साहेब यांना सुद्धा आम्ही इन्व्हाइट करतोय की आपण सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. सर्वांना ससनाई जय महाराष्ट्र. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की. दमदार आमदार आदरणीय महेंद्र शेठ दळवी साहेबांना आज असलेल्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी अभिष्ट चिंतन करतो. आई जगदंबा तुम्हाला खूप खूप निरोगी आयुष्य देऊ देत आणि तुमच्या हातून पूर्ण अलिबाग, मुरुड आणि या संपूर्ण परिसराचा विकास होऊ दे.
ही देखील परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. ज्यांच्या उपस्थिती आज या कार्यक्रमाला लाभली आहे ते द्रोणाचार्य पुरस्कार विजेते, शिवछत्रपती पुरस्कार विजेते आणि ज्यांनी रोहित शर्माला घडवलं, ज्यांनी शार्दूल ठाकूरला घडवलं, ज्यांनी स्वतःच्या मुलाला घडवलं सिद्धेश लाडला, आणि या सगळ्यांनी भारताच्या टीममध्ये प्रतिनिधित्व केलं. रोहित शर्मानी तर भारतीय क्रिकेट संघाचं नेतृत्व केलं. अशा अनेक खेळाडूंना घडवणारे आदरणीय दिनेश लाड सर यांचं देखील आपण जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन करूयात, स्वागत करूयात. खरं तर त्यांच्यासारखे निष्काम, कर्मयोगी, निस्वार्थी कोचेस या भारताला मिळालेले आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी अनेक विविध खेळाडू भारतीय संघाला मिळत आहेत. मी आज सुरुवातीलाच महेंद्र दळवे साहेबांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी आदरणीय दिनेश लाड साहेबांचा यथोचित सत्कार केलेला आहे आणि या संपूर्ण अलिबागमधून कोणीतरी खेळाडू भविष्यामध्ये भारतीय संघामध्ये त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करेल. यासाठी मी दिनेश लाड साहेबांना विनंती करतो की तुम्ही तुमच्या मनोगतामध्ये या अनुषंगानं आवर्जून तुम्ही भाष्य करा, कारण एवढं चांगलं स्किल या सगळ्या खेळाडूंमध्ये बघतो आहे. याच्यातलाच उद्याचा सचिन तेंडुलकर दडलेला, यामध्येच उद्या कोणीतरी रोहित शर्मा बनून भारतीय संघाचं त्या ठिकाणी नेतृत्व करेल. अशा पद्धतीचे नररत्नांचे खान आहे हा सगळा अलिबाग आणि रायगड जिल्हा. तेव्हा माझी आपल्याला विनंती आहे की या संदर्भामध्ये आपण यथोचित भाष्य करावं आणि आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करावं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. खरं भाषण मला जमणार नाही, पण मी आता ही जी टुर्नामेंट बघितल्याने मला खूप आनंद झाला. कारण आमदार साहेब, खरं तुमचं कौतुक करण्यासारखं आहे. एवढी मोठी टुर्नामेंट अरेंज करणं खूप मोठी गोष्ट आहे. पण मी मगाशी आमदार साहेबांना बोलताना बोललो की मी बरीच मुलं, म्हणजे आता जवळ 22 मुलं मी ॲडॉप्ट केलेली आहेत विविध भागातले, म्हणजे आपल्या महाराष्ट्रातून, गुजरात, आंध्र प्रदेश. पण माझी इच्छा आहे की आता मी अलिबागकरच होणार आहे फ्युचरमध्ये, कारण माझ्या मुलांनी आता जागा घेतली इकडे अक्षीला. लास्ट संडेला मी अक्षीमध्ये ज्यावेळेस गेलो तिथला एक मुलगा मी बघितला, 11 वर्षाचा आहे, आणि त्या मुलाला मी आता ॲडॉप्ट करतो आहे, मुंबईमध्ये घेऊन जातो आहे. आणि माझी इच्छा आहे की जसे मी इतर ठिकाणची मुलं मी घडवलेली नाही आहेत, खरं म्हणजे मी चुकीचं बोलत असेल, कोणी कोणाला घडवत नाही, ते आपल्या कर्तृत्वाने घडतात, फक्त आपण गाईड करतो. पण मी आमदार साहेबांना एकच सांगेन की तुम्ही इकडे मला एक चांगलं ग्राउंड बनवून द्या. मी 100% ग्वाही देतो की इथला एखादा मुलगा मी भारतासाठी खेळताना तयार करेन. थँक्यू. धन्यवाद सर. आणि टॉस करण्याची आम्ही तुम्हाला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करायचा आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण येथे आलात, आम्हाला खऱ्या अर्थानं उपकृत केलं आणि क्रिकेटबद्दलची तुमची आत्मीयता या ठिकाणी दिसून आली. याबद्दल आम्ही वीर दमदार आमदार प्रीमियर लीगच्या माध्यमातून आणि सन्माननीय मंगेजी चिवटे साहेबांना सुद्धा आम्ही विनंती करतोय की आपण सुद्धा येथे टॉस करण्यासाठी यायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांची देखील उपस्थिती आम्हाला पाहायला मिळते. त्यांचा देखील वीर दमदार आमदार या स्पर्धेच्या माध्यमातून आपण टॉस करतोय सन्माननीय दिनेश लाड यांच्या शुभ हस्ते. कॉल कोणता असेल? रितेश म्हात्रेचा. कॉइन फ्लिप केला जातोय. कॉइन फ्लिप केला जातोय. दिनेश लाड, रोहित शर्मा यांचे कोच आपण पाहतोय, त्यांच्या शुभ हस्ते कॉइन फ्लॉप केला जातोय. रितेशचा कॉल असणार आहे. हेड कॉल केलाय, टेल आलाय. टॉस जिंकलाय फ्रेशबेक हाऊस मारी संघाने. डू ऑर डायची मॅच. एक सामना तुम्ही हारलात, एक सामना तुम्ही जिंकलात. आता करो या मरो सामना. जिंकलात तर सुपर 16 ला जाल. या मॅच मध्ये संघाला कूल ठेवणं किती महत्वाचं आहे? डू ऑर डाय मॅच आहे तर भरपूर काय. मला वाटते उमेश बोलतो कमी, पण तो त्याच्या परफॉर्मन्सने अधिक बोलतो. रितेश म्हात्रे. ओके, रितेश म्हात्रे गायब झालेत, मॅचच्या प्रिपरेशनसाठी गेलेत. पण आपण पाहतोय The News Prop Center. Freshbeck House won the toss and decided to bowl first. Over to you, commentary box.
थँक्यू सो मच. पहिल्या षटकाच्या अखेरीस अगदी धावफलकावरती 15 धावा झाल्याचं सांगितलं देखील जाते. टार्गेट सेट केलं जाते. 33 धावा बनवायच्या आहेत. 33 मधून पहिल्या षटकामध्ये 15 धावा बनवल्या देखील गेल्यात. हर्षदजी अगदी दिल्ली अभी बहुत दूर है असं म्हणून चालणार नाहीये. घोड मैदान आता जवळ आलंय. अगदी दोन्ही संघांच्या माध्यमातून आहे ना फार महत्वपूर्ण सामना आहे. अगदी जमलेल्या रसिक मायबाप प्रेक्षक सर्व खेळाडू सर्व आयोजक कमिटीचं मी अगदी वीर दमदार आमदार तिसऱ्या पर्वामध्ये तुमच्यातलाच एक मित्र क्रिकेट समालोचक निखिल बडते अगदी हृदयाच्या अंतःकरणापासून करतोय सहर्ष स्वागत. घेऊन चालतोय मैदानाच्या वरती. 15 धावा पहिल्या षटकाराच्या अखेरीस धावफलकावरती आहेत. सुरुवात झाली या मॅचला. अगदी पहिल्याच ओव्हरमध्ये मॅचचा अर्धा पल्ला गाठला गेला असं म्हणूया आपण, कारण की 33 धावांचं टार्गेट आहे. जास्ती मोठी टोटल नाही आणि लो स्कोरिंग मॅचमध्ये तुम्हाला जे करायचं होतं दुसऱ्या डावामध्ये ते अद्याप इंडियन वॉरियर्स रोहा या टीमला जमलं नाहीये. बॉलिंग करत असताना नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती दाखल होतोय तो म्हणजे वैभव. वैभव बॉलिंगला दाखल झाला. समोर बॅटर हितेश पाटील. प्ले केलं जातं फक्त दिशादर्शक फटका. सेन्सिबल क्रिकेट आणि दोन्ही बॅटरला माहिती आहे सिंगलने ही मॅच संपणार आहे आणि त्याचाच प्रभाव मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. फक्त सिंगलसाठी जास्तीचे प्रयत्न न करता इथे मात्र फलंदाज फक्त आणि फक्त सिंगलवरती विश्वास दाखवत असताना पाहायला मिळतात. डेफिनेटली एकेरी दुहेरी धावा फार महत्वाच्या असतात. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांनी सांगितलं की मी क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती या धावांना फार महत्व दिलं गेलंय. प्रत्येकाचं क्रिकेट हे फार वेगवेगळं असतं. अगदी आपण पाहतोय यावेळेस बाकवा डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये ठोकतोय चेंडू. 1 बाउन्स दान 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 सीमारेषेच्या बाहेर. शिवकार शिंदे साहेबांचा पाठिंबा त्यांना बघा अगदी प्रत्येकाचं क्रिकेट हे वेगवेगळं सांगितलं जातं. याची चर्चा चालू होती. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांनी काय सांगितलं, एकेरी दुहेरी धाव फार महत्वाची असते. ती आलीच पाहिजे पहिल्या चेंडूवरती. त्यानंतर राहुल द्रविड असतील अवांतर स्वरूपाचा चेंडू येतोय. अगदी यस एकेरी स्वरूपाची धाव घेतली जाते. अतिरिक्त स्वरूपाची धाव घेतली जाते. सर राहुल द्रविड सर VVS लक्ष्मण यांच्या माध्यमातून सांगितलं काय गेलं की पहिला चेंडू तुम्ही डिफेन्स केला पाहिजेत. सर वीरेंद्र सेवाग यांच्या माध्यमातून काय सांगितलं गेलं, पहिल्या चेंडूवरती चौकार आला पाहिजे. अभिषेक शर्मा काय सांगतोय, पहिल्या चेंडूवरती षटकार आला पाहिजे. हर्षदजी मुंडे आपण पाहतोय फार चांगलं क्रिकेट. रसिक मायबाप प्रेक्षकांच्या भेटीला वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 6वं पर्व ज्यावरती आम्हाला आणि तुम्हाला देखील गर्व. मैदानाच्या वरती फार विलोभनीय सामना. 33 धावा पूर्ण होणार का? का गर्व का नसावा, कारण की गर्वानं मान उंच व्हावी ना एवढा मोठा दैवित्यमान सोहळा इकडे भरवला गेला. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग हे भव्य दिव्य असं पर्व आपण पाहत. सगळेच खेळाडू अप्रतिम दर्जाचा खेळ करत असताना पाहायला मिळाले. काहींचे स्वप्न पूर्ण झाले, काहींचे अपुरे राहिले आणि काही स्वप्न पूर्ण करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जद्दोजहद करत असताना पाहायला मिळाले. या स्पर्धेमध्ये 340 आतापर्यंत षटकार आपण पाहिलेत तर 244 चौकार. पुढचा बॉल विजय गाणेकर ऑन स्ट्राईक. वैभव कांबळे समोरचा चेंडू रडार मध्ये आलाय. सरपंच साहेबांच्या बॅट मधून येतोय षटकार. महेंद्र दलवी. 29 धावा धावफलकावरती. येणारे 19 चेंडू 4 धावांची आवश्यकता. मात्र आता हा शब्द लावावा लागतोय धावांच्या मागे, कारण का फार कमी धावा राहिल्यात. राईट आर्म ओव्हर द विकेट अलॉंग द कार्पेट. अगदी आपण हा फटका पाहतोय 38 सर्कर पर्यंत गेला होता. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाते की फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये पोचलाय की नाही यावरती आता इथे चर्चा रंगणार आहे मैदानाच्या वरती. चोरट्या स्वरूपाची एक धाव घेतली गेली आहे का मैदानाच्या वरती हे विचारलं जात आहे. धावफलकावरती 29 धावा अद्याप पर्यंत पूर्ण होत असताना कोणताही फलंदाज बाद झालेला नाहीये, हे फार महत्वाचं. येस डेफिनेटली. पण मी यावेळेला पंचांचं कौतुक करेल की पंचांनी कळून चुकले की मॅच आता
बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने जास्तीची लागली आहे, पण तरी सुद्धा तिसऱ्या पंचांचा कॉल केला. एखाद वेळेला आपण म्हणतो मॅच जर गेली आहे तर ठीक आहे, नॉट आऊट देऊया की मन आऊट तरी देऊया, पण असं नाही आहे. सगळं काही फेअर, कारण की त्यांनाही माहिती आहे ही स्पर्धा तब्बल चारही बाजूंना कॅमेऱ्यांच्या माध्यमातून कॅच केली जाते आणि मग सोशल मीडियाचा जमाना आहे. आणि या स्पर्धेसाठी आपण जर पाहिलं तर एवढं मोठं आयोजन केलं आहे तर ती स्पर्धा यशस्वी तर झालीच पाहिजे. डेफिनेटली तीळ मात्र शंका नाही. अगदी मैदानाच्या वरती आपण पाहतोय तब्बल 8 ते 9 इथे 50-50चं हे षटक आपल्याला पाहायला मिळते. 4 धावा मात्र बाकी आहेत आणि अगदी 3 बाकी आहेत धावा असं सांगितलं जातंय. ही एक धाव घेतली गेली आहे, 3 धावा बाकी राहिल्यात. टार्गेट सेट केलं गेलं होतं अगदी 33 धावांचं. तिसरं षटक घेऊन गोलंदाज हुसैन टाकेवरती केलाय प्रहार, षटकारावरती लिहिलं होतं विजयी भव आणि आपण पाहतोय या सामन्यातील मोठा फटका. षटकार लय दमदार आपला आमदार महेंद्र दलवीचे, लय दमदार आपला आमदार महेंद्र दलवीचे. धन्यवाद डीजे. व्यासपीठावर आपल्या तालुक्यातील एक गुणी खेळाडू, सासवणे गावचा सुपुत्र, शरीर सौष्ठवपटू श्रेयश म्हात्रे वीर दमदार आमदार प्रीमियर लीगच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचा यथायोग्य सन्मान आमदार साहेबांच्या शुभ हस्ते व्यासपीठावर होईल. विनंती आहे आपण त्याचा स्वीकार करावा. श्रेयश म्हात्रे. मित्रो, जोरदार टाळ्या करा या शरीर सौष्ठवपटूसाठी. याने महाराष्ट्र श्री पुणे महापौरांच्या माध्यमातून जी आयोजित करण्यात आली होती 2026ची मानाची स्पर्धा, त्यामध्ये त्याने किताब जिंकलेला आहे. लायन्स अलिबाग श्रीचं किताब देखील त्याने जिंकलेलं आहे. महाड श्रीचं देखील टायटल त्याने जिंकलेलं आहे आणि लायन्स मांडवा श्री याचा किताब सुद्धा त्याने जिंकलेला आहे. असा सासवणे गावचा गुणी खेळाडू शरीर सौष्ठवपटू श्रेयश म्हात्रे आमदार साहेबांच्या हस्ते सन्मानित झालेला आहे. आभार आहेत श्रेयश. धन्यवाद डीजे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. संपली आहे. येस सर. या षटकारानं मॅच संपली आहे. आपण अनाऊन्स केलं होतं, सामना जिंकलाय टीम. आपण जर पाहिलं तर केदारनाथ 11 तळेकर संघानं, जिथे फक्त 3 धावांची गरज होती आणि षटकार आला. हॅलो हॅलो. हँडशेक करून दोन्ही टीम मैदानाच्या बाहेर येतील या गोष्टीकडे आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. खेळ आपल्या मैत्रीत्वाचा खेळ, आपल्या 3 तालुक्यांचा खेळ. आपण जर पाहिलं तर हा क्रिकेटचा वीर दमदार आमदार प्रीमियर लीगचा थरार सगळे आपण जर पाहिलं तर आज आपण अनुभवतोय. षटकार चौकार आज तलवार मैदानामध्ये आणि आवाज घुमतो अखंड महाराष्ट्रामध्ये. त्याचं एकमेव कारण सगळ्यांचं लाडकं नेतृत्व म्हणजे दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी साहेब यांच्या पाठिंब्यानं मार्गदर्शनाखाली भरवली जाणारी ही स्पर्धा आज आपण पाहतो. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग यशाच्या उंच उंच शिखराकडे निघते. लय दमदार आपला आमदार महेंद्र दलवीचे, लय दमदार आपला आमदार महेंद्र दलवीचे, लय दमदार अलिबाग मुरुड रोहा मतदारसंघाचे दमदार आमदार सन्माननीय महेंद्र शेठ दळवी यांच्या संकल्पनेतनं साकारलेली ही भव्य दिव्य अशी वीर दमदार आमदार प्रीमियर लीग आजच्या 4थ्या रजनीमध्ये आपण आहोत. सुंदर क्रिकेटचं प्रदर्शन अलिबाग मुरुड रोहा या तिन्ही तालुक्यातील ग्रामीण क्रिकेट खेळणाऱ्या क्रिकेटपटूंच्या माध्यमातून आपण पाहतोय. सुंदर स्पर्धा, सुंदर नियोजन. महेंद्र शेठ दळवी फाउंडेशन
अर्थातच अंकुशदादा आणि त्याचे सर्व सहकारी आणि त्यांना गायडन्स करणाऱ्या आदितीताई नाईक दळवी ह्या सर्व टीमच्या माध्यमातून ही दिमागदार अशी स्पर्धा आपल्यासमोर पेश होते. चेक. कॉमेंट्री बॉक्स. प्लेअर ऑफ द मॅचचा किताब आपण देतोय. या मॅच मधील ज्यानं स्पर्धेची पहिली मेडन ओव्हर हाताळण्याचा कारनामा, एकाच ओव्हरमध्ये 3 फलंदाजांना बाद केलं आणि या स्पर्धेचं पहिलं मेडन ओव्हर निर्धाव षटक ज्यानं हाताळलं तो जिराटचा एक वेगवान गोलंदाज अभिषेक नाईक ठरतोय या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच. या अभिषेक नाईक, प्लीज कम ऑन द स्टेज. टेनिस क्रिकेटच्या खेळा